नमस्ते मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरलेला असेल तर जीकेचे प्रश्न हे महत्त्वाचे असतात. जवळजवळ 25% हे जीकेचे प्रश्न पडतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरलेला असेल, आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती किंवा पोलीस भरती, MPSC कोणत्याही परीक्षेसाठी फॉर्म भरलेला असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही 25 प्रश्न घेणार आहे. या 25 प्रश्नापैकी तुमची किती उत्तरे बरोबर येत आहेत ते पाहायचं आहे आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न 1, G4 आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर त्याचं उत्तर आहे चीन. प्रश्न 2, पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर त्याचं उत्तर आहे 2002 साली मिळालेला आहे. प्रश्न 3, महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सन 2019च्या भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता? तर त्यांचं नाव आहे नानाजी देशमुख. प्रश्न 4, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन केव्हा असतो? तर त्याचं उत्तर आहे 11 मे. प्रश्न 5, सर्वात जास्त IPL स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? तर त्याचं उत्तर आहे मुंबई इंडियन्स. प्रश्न 6, नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन संस्था कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 7, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1925 साली. प्रश्न 8, टिळक महाराष्ट्र विद्यालय कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 9, मनुष्य किती तीव्रतेची ध्वनी ऐकू शकतो? तर त्याचं उत्तर आहे 20 ते 20,000 हर्ट्झ. प्रश्न 10, खालीलपैकी न्यूटनच्या पहिल्या नियमाचे उदाहरण कोणते? तर त्याचं उत्तर एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढणे. प्रश्न 11, वेग बरोबर किती? तर त्याचं उत्तर आहे वेग बरोबर अंतर भागिले वेग. प्रश्न 12, मानवी शरीरात गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 23. जर इथं 46 असतं तर तुम्ही कन्फ्यूज झाला असता, कारण एकूण गुणसूत्र हे 46 असतात आणि एकूण गुणसूत्राच्या जोड्या ह्या 23 असतात. बऱ्याच वेळा हा प्रश्न आरोग्य विभागातील जे पद आहेत त्यामध्ये विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा. एकूण गुणसूत्र हे 46 असतात आणि गुणसूत्राच्या जोड्या ह्या 23 असतात. प्रश्न 13, शुक्रपेशीचा आकार खालीलपैकी कसा असतो? तर त्याचं उत्तर आहे सर्पिलाकृती. प्रश्न 14, अशोक मेहता समितीचा अहवालात एकूण किती शिफारशी होत्या? तर त्याचं उत्तर आहे 132. प्रश्न 15, GVK राव समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1985 साली. प्रश्न 16, सन 2018च्या शांतता नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे डेनिस मुक्वेगा, कांगो या देशातील. प्रश्न 17, सुनील मनोहर गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर त्याचं उत्तर आहे 1999 साली. प्रश्न, विराट कोहली याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर त्याचं उत्तर आहे 2018 साली. प्रश्न 19, राज्यात ... येथे पोलीस प्रशिक्षण अकादमीत पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांसाठी प्रशिक्षण दिले जाते. तर त्याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न 20, खालीलपैकी 15 सप्टेंबर रोजी कोणता दिन असतो? तर त्याचं उत्तर आहे अभियंता दिन. प्रश्न 21, साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
तर त्याचं उत्तर आहे दुसरा क्रमांक लागतो. आणि साखर उत्पादनात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ते आम्हाला आपण कमेंटमध्ये करून उत्तर सांगायचं आहे. प्रश्न 22, भारतात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन करणारे राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 23, खालीलपैकी मिरचीच्या संकरित जात कोणती? तर त्याचं उत्तर आहे यापैकी सर्व, गावरान, संकेश्वरी आणि तेजा. प्रश्न 24, जगात सर्वात जास्त चहा उत्पादन कोणत्या देशात होते? तर त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न 25, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिची. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती नक्की क्लिक करा. आणि आपल्या या 25 प्रश्नापैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.